मंडळी बरे आहो ना. तर आता आपण म्हणूया खिमा. तो असा तसा नाही, मकलीचा खिमा आहे. तर मकली सर्वात आधी बारीक करून घ्या. त्याच्यानंतर तेल घाला कढईत. भरपूर सारा कांदा मस्तपैकी शिजवून घ्या. कांदा शिजल्यावर त्याच्यात घाला टमाटे. शिजून झाल्यावर थोडंसं मीठ घाला. मीठ टाकून झाल्यावर हळदी पावडर, गरम मसाला आणि आमचा स्पेशल कोली मसाला चांगला मिक्स करून झाल्यावर थोडंसं घाला दही. दही घातल्यावर आता आपण माकलीचा खिमा तयार करून घेतलेला आहे, तो आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता वाफेवर मस्तपैकी शिजून घेऊ. आता पुन्हा एकदा वाफेवर शिजवा आणि कोकमागल घालून तो माझा स्पेशल गरम मसाला तर टाकून झालेला आहे. मस्तपैकी शिजलेली आहे माकली, बघू शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा भेटू नवीन रेसिपीमध्ये.